नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। झेडपीत उमेदवारांचा बाजार भरला, 25 लाखात सौदेबाजी, बॅनरबाजीनं राजकारण तापलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं। एकमेकांना राजकीय शह देण्यासाठी उमेदवारांना टार्गेट केलं जातंय। आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली इथं उमेदवार 25 लाख रुपयांना विकले गेल्याचे बॅनर लागल्याने खळबळ उडाली। या बॅनरवर उमेदवारांचे फोटो आहेत। बॅनरबाजी मागं मोठं राजकीय षडयंत्र असल्याची चर्चा रंगली। थेट उमेदवारांच्या प्रतिमेला तडा गेल्यानं कायदेशीर कारवाई होणार का, याकडे आता लक्ष आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाची रणधुमाळी जोरात सुरू आहे। सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। जिल्ह्यात अनेकांनी आपापल्या सोयीनुसार राजकीय पक्ष प्रवेश करत राजकारण साधलंय। यातून एकमेकांविरोधात राजकीय बॅनरबाजी सुरू आहे। अशातच 25 लाखांसाठी उमेदवार विकले गेले तशा आशयाचं आणि त्यावर 6 उमेदवारांचे फोटो असलेलं बॅनर झळकले। हे बॅनर मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या कणकवली तालुक्यातील वागदे इथं रात्री बॅनरबाजी करण्यात आली। बॅनरच्या तळाला पण आम्ही मात्र स्वाभिमानाने मतदान करणार असं देखील लिहिलंय। या बॅनरची सध्या कणकवलीमध्ये जोरदार चर्चा आहे। बॅनरचे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर वेगानं व्हायरल होत आहेत। ही बॅनरबाजी नेमकी कुणी केली यावर वेगवेगळ्या चर्चा आहेत। अशी बॅनरबाजी म्हणजे उमेदवारांच्या प्रतिमेवर थेट हल्ला आहे। यातून निवडणुकीविषयी त्यांची विश्वासार्हता धोक्यात आली। अशी बॅनरबाजी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा सूर आळवला जातोय। ही बॅनरबाजी मागे राजकीय षडयंत्र असल्याची चर्चा आहे। यातून फक्त उमेदवारांची बदनामीचा हेतू आहे असं देखील बोललं जात आहे। उमेदवार कोणत्या पक्षाचे आहेत त्याची राजकीय कारकिर्दीचा कोणताही उल्लेख नाही, फक्त फोटो वापरले असल्यानं यामागे फक्त बदनामीचा उद्देश असल्याचं सांगितलं जातं। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 50 तर जिल्ह्यातील 8 पंचायत समितीच्या 100 जागांसाठी निवडणूक 7 फेब्रुवारीला होणार आहे। जिल्हा परिषदेच्या 8 ठिकाणी एकच अर्ज राहिला, तर पंचायत समितीच्या 17 जागी एकच अर्ज राहिल्यामुळे या जागा बिनविरोध झाल्या। त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या 42 जागांसाठी 115 उमेदवार तर पंचायत समितीच्या 83 जागांसाठी 244 उमेदवार रिंगणात आहेत। बिनविरोध निवड झालेले सर्व उमेदवारी महायुतीच्या जिल्हा परिषदेच्या 8 पैकी 7 उमेदवार भाजप तर 1 उमेदवार एकनाथ शिंदे शिवसेनेचा आहे। तर पंचायत समितीच्या बिनविरोध निवड झालेले सर्व 17 सदस्य भाजपच्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या अनेक उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्यामुळे बिनविरोध निवडी झाल्या।